नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. तर आता बघा सकाळचे 6 वाजलेले आहेत, कारण आज सकाळी लवकरच नाश्त्याची आणि स्वयंपाकाची घाई चाललेली आहे. तर इथे नाश्त्यामध्ये पोहे वगैरे बनवलेले आहेत, कारण सर्वांना इथे दवाखान्यात जायचं होतं, कारण आज होतं सासूबाईंच्या डोळ्याचं ऑपरेशन, त्यामुळे ही घाई चालू होती. त्यानंतर सर्वांना इथे नाश्ता वगैरे दिला. तर एका बाजूला इथे चहा वगैरे ठेवला, कारण त्यांना यायला देखील खूप वेळ होईल, त्यामुळे सकाळीच इथे स्वयंपाकाची आणि नाश्त्याची घाई चालू होती. तर अशा प्रकारे सर्वांना मस्त असा चहा दिला आणि यायलासुद्धा. आणि 9:30 वाजताची डॉक्टरची अपॉइंटमेंट होती ऑपरेशनसाठी, त्यामुळे घरातून त्यांना लवकरच 8 वाजता निघायचं होतं. तर सर्वांना छान गरमागरम चहा आणि क्रीम रोल वगैरे दिलं, नाश्ता वगैरे केला. तर त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे पाठवून दिलं खाऊन वगैरे, कारण खूप वेळ होणार होता त्यामुळे, कारण परत सांगता येणार नाही ना किती वेळ होईल. तर अशा प्रकारे ते सर्वजण गेले घरातून निघून. तर बाकी स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. तर अशा प्रकारे संपूर्ण गेल्यानंतर मुलांची शाळेची वगैरे घाई होती. तर आता स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकामध्ये ना इथे हरभऱ्याची भाजी करून घेतली हिरवीगार अशी. तर मुलांच्या टिफिनला देखील होते आणि खायला देखील होते, म्हणून इथे हरभऱ्याची भाजी मी बनवून घेतली. ते स्वयंपाकाची तयारी माझी चालू होती. तर संपूर्ण स्वयंपाक इथे मी बनवून घेतला. हरभऱ्याची भाजी, वरण, चपाती, भात बनवून घेतला. तर जी काही वरची कामे होती, कपडे वगैरे धुवायचे, तर ते जाऊबाईने करून घेतले, कारण अशा वेळेस घरामध्ये खूप घाई गडबड असते, त्यामुळे इकडे आम्ही दोघींनीसुद्धा आवरून घेतलं. तर इथे वरण वगैरे बनवलं तिखट सर्वांसाठी, पण त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन वगैरे करून आल्यानंतर चालणार नाही, म्हणून त्यांना वेगळं सप्पक वरण बनवायचं होतं. तर त्याचा कुकर वेगळा लावलेला होता आणि ते भात, चपाती वगैरे संपूर्ण बनवून घेतलं. आणि मुलांनासुद्धा सोडायची घाई वेगळीच होती शाळेमध्ये. तर शाळेच्या वेळापर्यंत संपूर्ण इथे आम्ही आटपून घेतलं. आणि तर इथे मुलींचे टिफिन वगैरे भरून घेतला आणि त्यानंतर इथे मुलींना शाळेला वगैरे सोडून आले, कारण तोच टाईम आलेला होता. कितीही लवकर उठलं ना, सकाळचे टाईम होतोच उशिरा. तर इथे संपूर्ण तयारी वगैरे झालेली होती. तर 1-1:30 वाजत आलेला होता, कारण ते लोकंसुद्धा आलेले नव्हते. तर इथे आता किती वेळ वाट बघणार, त्यामुळे मी आणि जाऊबाईने इथे जेवण वगैरे करून घेतलं, कारण ते वगैरे आल्यानंतर कामं वगैरे भरपूर असतात. तर त्यामुळे ते जेवण वगैरे करून घेतलं. तर दोघींचं जेवण ते झालं. पण त्यानंतर सासूबाई वगैरे आल्यानंतर ऑपरेशन करून वगैरे, तर इथे औक्षणाची वगैरे तयारी करायची होती. तर औक्षणाची वगैरे तयारी बाकीची जी काय आहे करून घेतली. आणि डोळ्याचं ऑपरेशन हे लेझर ट्रीटमेंटचं होतं. फक्त अर्धा ते तासामध्ये डोळ्याचं ऑपरेशन होतं, कारण ते लोकंसुद्धा इतक्यातच येतील, त्यामुळे बाकीची जी काही कामं वगैरे आवरून घेतली. आणि त्यासोबत ना डोळ्याचं ऑपरेशन कसं झालं, लेझर ट्रीटमेंट कशी केली जाते, हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ते लोक ऑपरेशन वगैरे करून आता थोडक्यातच येतील.